नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चटकदार खूप चविष्ट अशी कैरीच्या आमटीची किंवा कैरीच्या सारची रेसिपी। थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण हे कैरीचं सार बनवणार आहोत। याआधी देखील कैरीच्या साराची एक वेगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे। ही रेसिपी देखील खूप अप्रतिम आहे। उन्हाळ्याच्या दिवसात गरमागरम भातावर खायला हे सार खूप मस्त लागतं। चला तर मग बघूयात आता याची कृती। कैरीचं सार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराची कैरी। हे बघा, ही तोतापुरी कैरी मी इथे घेतली आहे। तुम्हाला जर जास्त आंबट सार आवडत असेल तर तुम्ही गावरान कैरी घेऊ शकता। कैरीची साल काढून मी ही कापून घेतली आहे, बरोबर 1 वाटी आहे। सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घालूया आणि मंद आचेवर ही चना डाळ आता आपल्याला भाजून घ्यायची आहे। अगदीच 1-2 थेंब तेल घालूया म्हणजे डाळ छान खरपूस भाजल्या जाईल। हे बघा, डाळ छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली। आता यामध्ये 8 ते 10 काजू घालूया आणि हे काजू देखील अगदी 1-2 मिनिटांसाठी आपण भाजून घेऊ। काजू घातल्यामुळे या साराला खूप मस्त टेक्स्चर येते आणि याची चव देखील वाढते। हे बघा, डाळ आणि काजू मस्त भाजून झाले, छान हलकासा रंग याचा बदलला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चवीनुसार बॅडगी मिरचीचं तिखट घालूया। बॅडगी मिरचीचं तिखट हे फार तिखट नसतं, पण यानी साराला रंग खूप मस्त येतो। पण गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे कढईमध्ये घालायचं आहे, नाहीतर तिखट करपून जाईल। तुमच्याकडे जर अख्ख्या बॅडगी मिरची असतील तर तुम्ही त्या देखील वापरू शकता। माझ्याकडे नाही म्हणून मी इथे बॅडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे। आता जरा वेळासाठी हे परतून घेतलं। आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। फार वेळ देखील परतायला नको, नाहीतर तिखट करपून जाईल। हे बघा, भाजलेली ही डाळ आणि काजू आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। भाजून गार झालेली ही डाळ आणि काजू आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे। आता आपण मिक्सरला याची बारीक पूड करून घेऊ। हे बघा, डाळ आणि काजूची मी बारीक पूड करून घेतली। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि छान बारीक याची पेस्ट आपण करून घेऊ। हे बघा, डाळ आणि काजूची अशी छान बारीक पेस्ट मी करून घेतली आहे। शक्य तेवढं बारीक वाटा म्हणजे साराचं किंवा आमटीचं जे टेक्स्चर आहे ते खूप मस्त येईल। इथे कढईमध्ये फोडणीसाठी साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, चिमूटभर मेथी दाणे, चिमूटभर जिरे घालूया, फार तेल घालू नका, अगदी 1 टेबलस्पून तेलच घाला। जिरं, मोहरी, मेथी दाणे छान तडतडले। आता यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग घालूया आणि ह्या कापलेल्या कैरीच्या फोडी आता यामध्ये 1 वाटी पाणी घालू। यावर झाकण ठेवू आणि ह्या कैरीच्या फोडी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून हे ढवळून घ्या आणि पाणी जर कमी वाटत असेल तर अजून थोडं पाणी घाला। कैरीच्या फोडी मऊ शिजायला हव्या। हे बघा, तुम्ही बघू शकता ही कैरी छान मऊ शिजली आहे। आता आपण याला थोडंसं मॅश करून घेऊ। अगदी खूप बारीक देखील मॅश करायची नाही, मध्ये मध्ये थोड्या थोड्या फोडी राहायला हव्या। थोडं मॅश करू म्हणजे छान मिळून येईल। आता यामध्ये हे जे आपण वाटण केलं होतं डाळीचं आणि काजूचं ते घालूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पाणी देखील यात घालू।
यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। अर्धी वाटी गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता 2-3 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊ, म्हणजे गूळ यामध्ये नीट विरघळेल। हे बघा 4 ते 5 मिनिटांसाठी हे छान शिजलं आहे। आता सर्वात शेवटी म्हणजे गॅस बंद करायच्या आधी आपल्याला यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे। साधारण 2 वाटी नारळाचं दूध आहे। मध्यम असं दूध मी घेतलं आहे, खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही। नारळाचं दूध घातल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे एक वेळा नीट मिक्स करून घेऊ। तुम्हाला या साराची किंवा आमटीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये नारळाचं दूध घालू शकता। भातावर खाण्यासाठी अशी मध्यम कन्सिस्टन्सी छान वाटते, खूप पातळ नको, पण पिण्यासाठी करायचं असेल तर तुम्ही नारळाचं दूध जास्त घाला किंवा शिजताना पाणी जास्त घाला। नारळाचं दूध घातल्यानंतर हे फार वेळ शिजवायचं नाही, लगेचच गॅस बंद करून टाकावा। तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालं। मध्यम कन्सिस्टन्सी याची आहे, कारण मला हे भाताबरोबर खायचं आहे। भातावर खाण्यासाठी अतिशय चविष्ट आंबट गोड आणि क्रीमी असं कैरीचं सार तयार आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप क्रीमी आणि सुमधुर असं हे कैरीचं सार तयार होतं। सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। गरमागरम आणि अतिशय चविष्ट चटकदार असं कैरीचं सार किंवा कैरीची आमटी तयार आहे। भाताचं छान आळं करायचं आणि त्यामध्ये ही क्रीमी अशी आमटी। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट चटपटीत अशी कैरीच्या कढीची रेसिपी। खूप चटकदार अशी ही कढी होते। तुम्ही खिचडी बरोबर किंवा भाताबरोबर ही कढी बनवू शकता। पोळी भाकरी कुस्करून खायला देखील ही कढी खूप मस्त लागते, किंवा रोजच्या जेवणामध्ये ओरपून पिण्यासाठी कढी बनवून बघा, थोडी वेगळी पद्धत आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी। सर्वप्रथम आपण या कैरीची साल काढून घेऊ। कैरीची साल काढून मी कापून घेतली आहे आणि गुळाचा अंदाज येण्यासाठी या कैरीच्या फोडी आपल्याला कपाच्या सहाय्याने मोजून घ्यायच्या आहे। हा अर्धा कप आहे मेजरिंग कप नुसार। आता आपल्याला हे कुकरच्या डब्यामध्ये टाकायचे आहे। आता कुकरमध्ये आपल्याला हे भांड ठेवायचं आहे। यामध्ये थोडं पाणी घालूया, या फोडी बुडतील एवढं पाणी घाला। झाकण ठेवू। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मध्यम गॅसवर 2 शिट्या काढायच्या आहे। कैऱ्या मऊ शिजायला हव्या। कैरी अगदी मऊ शिजली, तुम्ही बघू शकता। आता आपण हे जरा घोटून घेऊया। तुम्ही हातरवीच्या सहाय्याने हे घोटून घेऊ शकता किंवा ब्लेंडर फिरवलं तरी चालेल। कैरी अगदी मऊ घोटून झाली। आता यामध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला बेसन घालायचं आहे। हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि नीट हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बेसनाच्या गाठी राहायला नको। या ठिकाणी बेसन आणि कैरी साधारण 1 ग्लास पाणी घालून मी मिक्स करून घेतलं। मी यामध्ये ब्लेंडर फिरवून घेतलं, त्यामुळे हे अगदी व्यवस्थित एकजीव झालं आहे। कढीच्या फोडणीसाठी साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया, चिमूटभर जिरे, चिमूटभर मेथी दाणे घालायचे आहे। हे मेथी दाण्यांची खूप मस्त टेस्ट येते याला। त्यानंतर 1 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप,
जे आपण चिवड्याला घालतो तसेच यामध्ये घालायचे आहे। चवीनुसार हिरवी मिरची घालूया। एक टेबलस्पून लसूण आणि आल्याची पेस्ट। आलं लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। हे छान परतून झालं। खोबरं देखील मस्त लालसर झालं आहे। आता यामध्ये चिमूटभर हळद घालणार आहे, 1 चिमूटभर हिंग, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं, एक ग्लास पाणी घालणार आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे घालणार आहे। हे शेंगदाणे साधारण 2 तासासाठी मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। चवीनुसार मीठ घालूया। ज्या वाटीने तुम्ही कैरीच्या फोडी मोजून घेतल्या त्याच वाटीने तेवढाच आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि कैरीच्या चवीवर देखील ते अवलंबून असते। मी तोतापुरी कैरी घेतली आहे, ती जरा कमी आंबट असते। तुम्ही जर गावरान गोल कैरी घेतली तर ती अजून आंबट असते। त्यामुळे गुळाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी अधिक करा। आता आपल्याला ह्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। हा गूळ यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आहे। हे बघा, याला मस्त उकळी आली आणि गूळ देखील पूर्णपणे विरघळला आहे। आता हे कैरी आणि बेसनचं जे आपण मिश्रण घोटून ठेवलं आहे ते हळूहळू करून यामध्ये घालायचं आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालूया। तुम्हाला कढी किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्यानुसार पाणी घाला। भातावर खायची असेल तर थोडी घट्ट ठेवली तरी चालेल, पण तुम्हाला जर ही ओरपून प्यायची असेल तर थोडी पातळ ठेवा। हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी मी थोडी पातळ ठेवली आहे कारण शिजल्यानंतर ही अजून थोडी घट्ट होते। मी साधारण 3 ते 3.25 ग्लास पाणी घातलं आहे। 1 ग्लास पाणी बेसन आणि कैरी घोटताना, 1 ग्लास पाणी फोडणीमध्ये आणि 1 ग्लास नंतर ऍडजस्ट केला आहे। आता मध्यम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे म्हणजे बेसन फुटणार नाही। यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला हा नेहमी करता थोडा शेवटी घाला म्हणजे याची चव खूप छान येते। या कढीला अगदी खळखळून उकळी आली आहे। कढी मस्त शिजली आहे। कन्सिस्टन्सी देखील बघा अगदी व्यवस्थित आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर। अतिशय चविष्ट आणि चटकदार अशी कैरीची कढी तयार। ही तुम्ही भातावर खा, खिचडी बरोबर तोंडी लावण्यासाठी, रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, पोळी भाकरी कुस्करून खाण्यासाठी बनवू शकतात। अगदी भाजीची देखील आवश्यकता वाटणार नाही, एवढी चटपटीत खमंग अशी ही कढी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।